किती झाले तुम्ही घरंदाज आहात तेव्हा साड्या वगैरे जरा सांभाळून वागा, समजलं? लोक तुम्हाला विचारणार नाहीत, आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून. आता तुम्हीच पसंत केलं, मग कशाला बोंबलताय? अरे दादा, काय रे? त्या लीलाबाईला तरी आपण किती दिवस फसवायचं रे? आणि हे सोंग किती दिवस टिकवायचं? पण त्याला आता काही इलाज आहे का? आपल्याला जागेची निकड हे तर खरे, आपण दुसरी जागा शोधतो हेही खरे. अरे काढायला लागतील 2-4 महिने इथं. माझी काही धडकत नाही रे. असं हातपाय काढून चालायचं नाही. एक तर खरंय की आपण त्यांचं काही नुकसान करत नाही, आपण त्यांना लुबाडीत नाही. काही काळापुरतं आपल्याला नाटक करावं लागणार आहे. अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय? काही नाही, तुम्ही बायका म्हणून इथं वावरायचं. या सुधीरला नोकरी आहे, आपण सरळ सांगायचं की ही सुधा बँकेत नोकरीला आहे. म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल. मी माझ्या नोकरीची कटपट कशी काय करायची? अरे सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा. घरातली करती सवरती बाई तू आहेस, तुला घर सांभाळावंच लागणार आहे. थोरली जाऊ बाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की नाही? म्हणजे साल्यानो तुम्ही सगळे घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात. जा ना बाबा, तू पण बाहेर जा, पण पार्वती म्हणून जा. म्हणजे लोकांना संशय येणार नाही. अरे पण दादा, नो चर्चा, आता नो चर्चा. आणि हे बघा बायानो, तिथं गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया पडा, नाही तर उभे राहिला अशाच. नाही इथूनच तिथे गेल्यावर प्रॅक्टिस. या या या, अगदी वेळेवर आलात. मी तुमचीच वाट बघत होते. यावंच लागलं ना. नमस्कार नमस्कार. तुम्ही मला ओळखताच, मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती. पाया पडते. आयुष्यमान भव. शाली नाही, शाली नाही. अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला. हा, तिकडची कोल्हापूरची आहे ना, मॅम खेळत होती. पण तुम्ही आम्हाला आहो जाऊ काय म्हणताय? आम्ही तुम्हाला एकदम मुलासारखे. हो ना. तुम्हाला काही मुलं बाळ? हा, परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा. हा माझा भाऊ शंतनू, माझा धाकटा भाऊ. आणि ही सुद्धा त्याचा बायको. नमस्कार करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. वा, जोडा अगदी छान शोभतोय हो. तोंडात मारण्यासारखा. सगळ्या जोडप्यांच्या महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं. ही सुद्धा बँकेत नोकरी करते. आणि हा शंतनू आहे ना, हा डॉक्टरकीचा अभ्यास करतो. तुझी बायको पण नोकरी करते? घ्या, आता सगळ्यांनीच नोकरी करायचं ठरल्यानंतर मग घराकडे कोण बघणार नाही का? असं आहे ना. तेही खरंच आहे म्हणा. याच खोल्या ना आमच्या. हो, सामान नेऊन ठेवू. हो जा ना. तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला. आम्हालाही आधार वाटला ना. चला येते. चल का? लागतात, ही गोष्ट खरी आहे. पण सध्या एकही जागा रिकामी नाही. दुर्दैव आमचं. या आपल्या मिसेस नाही, आमच्या शेजारी राहते. नवऱ्यानं टाकलंय तिला, तेव्हापासून नोकरी शोधते. भाऊ भाऊ बघा केवढं दुःख झालं, तेव्हापासून सारखी रडते. अहो भाई, हे बघा, इथे जागा रिकामी झाली ना की मी आपल्याला कळवीन. जागा रिकामी झाली की ते कळवणार. चल, जास्ती होते. चला चला, तुमचा चेहरा बघून कोणी नोकरी देईल वाटत नाही. अरे बाई बनून आलो तरी कोणी नोकरी देत नाही. घरी जा आता, मला कामावर जायचंय. तुम्ही जा कामावर, आम्ही बसतो घरी भांडी घासत. जा चल. भांडी घासते. बाप रे. हो काकू, हे काय तुम्हाला वाचता येत नाही? इथे वाचण्याचा काय संबंध? बाई माणसाने इकडे जायचं. हो, विसरलेच होते. हा, मी चावटच आहेस. इथं वांदे होतील म्हणून बघतो. कसा मेला, बाई कधी बघितलीच नाही मेले ना. आता जाशील कुठं भावाने? रस्ता सोड मुकाट्यानं. का त्या दिवशी मला मारताना मजा वाटली ना तुला? तुला कोणी आया पण आहेत की नाही? हात सोड म्हणते ना, हात सोड सोड. थांब, बाई काय चीज आहे ते मी आता दाखवतोच तुला. मेल्या मुडद्या, गडकी बाईच्या अंगावर हात टाकतोस, लाज वाटते का? सोड सोड म्हणते ना. अरे अरे, लग्न झालेल्या बाईच्या अंगावर हात टाकायला तू दुर्योधन आहेस की दुःशासन? अरे अरे बापरे, अरे सारखं सारखं त्या झाडावर काय? बचाव बचाव, बचाव बचाव बचाव. अरे रामखोर, मारा
हाणा मेल्याला. तुमच्या बायकावर त्यानं हात टाकला. हात टाकला काय रे? आज नवरा आला म्हणून वाचलीस तू. कधी ना कधी तरी सापडशीलच एकटी. बस खलास खतम. ओरडू नको नाही तर काय करू. मला या घरात राहायचं नाही. मला हे नाटक करायचं